छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती आपल्या हक्काचं, ऐकण्याच्या बापाचं। नमस्कार, मी प्रशांत चोयेकर। कोल्हापूरचा अस्मिता असलेला जयप्रभा स्टुडिओ काल विक्रीस गेला आहे असं उघडकीस आलं। त्यावेळी कोल्हापुरातील चित्रपट क्षेत्रातील बऱ्याच मान्यवरांनी विरोध केला आणि ही जागा कलाक्षेत्रातच जयप्रभा स्टुडिओ कलाक्षेत्रातील लोकांसाठीच असावी अशी मागणी केलेली आहे। आजपासून या ठिकाणी उपोषणसुद्धा सुरू आहे। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं आजपासून उपोषणाला प्रारंभ झालेला आहे। आपल्यासोबत माजी महापौर शेट्टीसाहेबसुद्धा आहेत। एकूणच सर, काय सांगाल या घटनेबद्दल? चित्रपट व्यवसायासाठी हा स्टुडिओ लवकरात लवकर ओपन व्हावा हीच सगळ्या चित्रपट व्यावसायिकांच्याकडनं मागणी आहे। एकूणच सर, हे वास्तव काय आहे आणि याबद्दल काय सांगाल? तुम्ही एक महानगरपालिकेत नगरसेवक, माजी उपमहापौर म्हणून काम केलेलं आहात, याबद्दल काय सांगाल? ही कोल्हापूरची शान आणि मान अस्मिता असणारा जयप्रभा स्टुडिओ आहे। हा वाचवण्यासाठी कोल्हापूर महापालिकेमध्ये मी 90पासून प्रयत्न केलेले आहेत, सातत्याने प्रयत्न केलेले आहेत। या जयप्रभा स्टुडिओमध्ये ज्यांनी घोटाळे केलेले आहेत त्या घोटाळ्याचे माझ्याकडे जवळजवळ 10,000 पेपर आहेत। आता ज्या बिल्डरनी या जागेवर दरोडा टाकलेला आहे तो दरोडा थांबवण्यासाठी, त्यांना प्रतिबंध करण्यासाठी आज अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सर्व पदाधिकारी, सिनेकलावंत, या चित्रपटसृष्टीवर प्रेम करणारे या छत्रपती शाहूराजातील सर्व कोल्हापूरवासी अक्षरशः तुटून पडलेले आहेत। थोडक्यात यामध्ये सांगायचं म्हटलं तर ह्या जयप्रभा स्टुडिओ ऐतिहासिक आहे। याला 100 वर्षाचा वारसा आहे। छत्रपती राजाराम महाराजांनी कोणताही मोबदला न घेता हे खरेदीपत्र करून दिलेलं आहे। त्यानंतर सगळी जी खरेदीपत्र झालेली आहेत ती बेकायदेशीर झालेली आहेत। त्याचबरोबर जयप्रभा स्टुडिओ हे हेरिटेजमध्ये आहे। कोल्हापूरची जी हेरिटेज कमिटी आहे तिचा मी प्रथम निषेध करतो, कारण त्यांनी वास्तू हेरिटेजमध्ये आहे आणि सगळी जागा बांधकाम करायसाठी द्यावी असा मूर्खपणाचा अभिप्राय दिलेला आहे। मी प्रशासकांना याच्यापूर्वी देखील तक्रार केलेली आहे की ही हेरिटेज कमिटीवरून ह्यांना हाकलून लावा, काढून टाका आणि चांगले तज्ज्ञ, यामधील हुशार डिग्रीधारक, डिप्लोमाधारक किंवा त्याच्यावरचे उच्च शिक्षण घेतलेले लोक ह्यामध्ये ठेवा, कारण हेरिटेज कमिटीनं ह्यांना ह्या बिल्डरला कार्पेट घालून दिलं।